हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी दाखवणार आहे वाकीचं शेत. हे बघा, हे आहे वाकीचं शेत. आम्ही जेव्हा डोबलो तेव्हापासून काही येऊन नाही बघितलं, तर त्याच्यामुळे हे बघा असं पेरूवच तण झालेलं आहे. आता उद्या इथे डवरा होणार. आणि आज मी सोयाबीन नाही डोबत आहे. आज मी डोबणार आहोत तुरी, की तुरीची तासं खूप असे बाद आहे. आणि त्याच्यानंतर इथे तणनाशक मारेल. खूपच असं तण झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी वाकीचं शेत. खूप छान असं हिरवं हिरवं सगळीकडे दिसते. खूप छान हवा आहे शेतात आणि खूप छान वाटत आहे. इकडे माझ्या वावरात तर खूप असं बदानात असल्यासारखं माझं वावरात शेत आहे. तिकडलं शेत वावर दोन्ही मिस्टेक होऊन राहिलं, पण चालेल. तुम्हाला समजेल ना, माझी गावरानी मराठी भाषा सब एक मिक्स होत आहे. आता हे बघा, माझ्या इकडल्या वावरातलं विहीर दाखवते मी. माहिती आहे का, आम्ही इकडे 2 वर्ष होतो तर इकडलं शेत केलं होतं 2 वर्ष. त्याच्यानंतर स्नेहा झाली तर आम्ही गेलो रावेरीला. हे बघा, इकडली विहीर अशी जुनी पुराणी दिसते. बघा, इथे सापाची कोस आहे. आता इथे असेल साप, गेला असन, मला दिसलं नाही, पण इथे कोस टाकून आहे बघा. तुम्हाला भेवकीन लागते अशी तुटकीच आहे. मागच्या वर्षी आम्ही याचा उपसा केला होता, पाईप वगैरे आणून. ह्या वर्षी काही पराठी लावली नाही, सोयाबीनच आहे, त्याच्यामुळे काही विहिरीचा उपसा केला नाही. हे बघा, आम्ही दोघंही आलो आहे गाडीनं. ते बघून राहिले तिकडं, मी आहे इकडे. चला तर नंतर बोलूया. बाय, नंतरच्या ब्लॉगमध्ये.